नमस्कार मंडळी, ऑटो हेल्पर मराठीमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो। मी आहे अजिंक्य आणि तुमच्या समोर आहे बजाज चेतक अर्बन 2024 मॉडेल एक्सक्लुझिव्हली मराठीमध्ये। गाडीची डिझाइन जी आहे ती पहिल्याच्या तुलनेत काही बदललेली नाही, पण काही स्पेसिफिकेशन वाईज जे आहे तो बदलाव करण्यात आलेला आहे, जो मी तुम्हाला इथे पुढे सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी ऑटो हेल्पर मराठीला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा, कारण हे कंटेंट तुमच्या समोर प्रेझेंट करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात। चला आता गाडीचा जो रिव्ह्यू आहे तो बघूया। जर तुम्हाला प्रीमियम मॉडेलचा बघायचा असेल तर तो आपण ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो बघू शकता। इथे आय बटन मध्ये मिळेल किंवा डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक ठेवून देईल। तर चला आता सगळ्यात पहिल्यांदा फोकस करूया या गाडीवरती। यामध्ये ब्ल्यू, व्हाईट, ब्लॅक आणि आय थिंक ग्रे हे 4 कलर्स जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। सगळ्यात पहिला प्रश्न हा लोकांच्या मनात येत होता की गाडीची जी बॉडी आहे ती आता स्टील आहे की प्लास्टिक आहे। तर सांगू इच्छितो, स्टील बॉडीज तुम्हाला या गाडीमध्ये मिळणार आहे। बिलकुल कॉस्ट कटिंग नाहीये, क्वालिटी, फिट अँड फिनिश जबरदस्त आहे गाडीचं। त्यामुळे ही गाडी घेताना कसली चिंता करायची तुम्हाला गरज नाही। ही जी फ्रंटल डिझाइन आहे या गाडीची बिलकुल बदललेली नाही, आहे तेच आहे। फक्त कलर जो आहे हा व्हाईट आणि याच्यामध्ये थोडासा निळसर शेड जो आहे तो ऍड करण्यात आलेला आहे, रिच दिसते। प्युअर व्हाईट नाहीये, थोडीशी ऑफ व्हाईट ही गाडी देण्यात आलेली आहे, दिसायला जबरदस्त आहे। या ठिकाणी ग्रिल बघू शकता, पियानो ब्लॅक मध्ये हे जे मटेरियल आहे ते इथे देण्यात आलेलं आहे। नंबर प्लेट इथे लावू शकता। ही जी DRLs आहे याचा थ्रो तुम्हाला मी दाखवणार आहे आणि इथे चेतकचं ब्रँडिंग देण्यात आलेलं आहे। 2 इथे जे ब्लिंकर्स म्हणजे इंडिकेटर्स देण्यात आलेले आहे आणि हे बघू शकता मडगार्ड। बाकी टायर जो आहे तो मी तुम्हाला सांगतो, या गाडीमध्ये झॅपर टायर MRF कंपनीचा देण्यात आलेला आहे, जो की आहे 90-90 R12 90-90 R12 चे टायर याच्यामध्ये देण्यात आलेले आहे। पुढे इथे ड्रम ब्रेक आहेत आणि इथे हे सस्पेन्शन जे आहे ते अशा पद्धतीचं देण्यात आलेलं आहे। आता जाऊया पाठीमागे। पाठीमागे आल्यानंतर ना इथे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही बघू शकता की ही मोटर जी आहे ती देण्यात आलेली आहे। ही मोटर आहे PMS मोटर, जी की शाफ्टनी जोडलेली आहे आणि यामध्ये बेल्टचा किंवा कसलाच यूज करण्यात आलेला नाही। प्युअर याच्यामध्ये मटेरियल शाफ्ट यूज करण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे एकतर गाडीच्या पॉवरला लॅग नाही, म्हणजे ॲक्सेलरेशन दिलं की एकदम गाडी झटका देते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जी मोटर आहे ही 3.8 किलोवॉटची आहे आणि हिचा मॅक्स स्पीड 4.2 किलोवॉट आहे। स्टँडर्ड मॉडेलमध्ये तुम्हाला 63 किलोमीटरचं टॉप स्पीड मिळतं। जर तुम्ही ते टेक पॅक घेतलं तर तुम्हाला 73 किलोमीटरचा टॉप स्पीड या गाडीमध्ये देण्यात येतो। इथे सिंगल सस्पेन्शन सेटअप जो आहे तो देण्यात आलेला आहे। इथे ड्रम ब्रेक बघू शकता। ब्रेकच्या बाबतीत डिस्क जरी पुढचा नसेल, प्रीमियम मॉडेलमध्ये मिळत असेल, तरी याच्यामध्ये काहीच फरक पडत नाही तुम्हाला। पाठीमागे बघू शकता इथे जे आहे ते 90-100 R12चा टायर जो आहे तो देण्यात आलेला आहे। इथे ग्रिल देण्यात आलेली आहे, 2 ठिकाणी तुम्ही बघू शकता। रिअर टेल लॅम्प इथे देण्यात आलेला आहे आणि ब्लिंकर्स या ठिकाणी तुम्ही बघू शकता। ग्रॅब हँडल जे आहेत या ठिकाणी इथे सॉफ्ट मटेरियल जे आहे ते यूज करण्यात आलेलं आहे आणि हे हार्ड आहे। याची सुद्धा फिट अँड फिनिश जबरदस्त आहे। सीट बघू शकता, ब्रॉड सीट देण्यात आलेला आहे। फ्रंटला बसण्यासाठी काही अंडर थाय सपोर्ट जो आहे तो प्रॉपरली मिळतो, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही लॉंग जर्नी वेळेस। आणि इथे घरातला मंडळी जर कोणी इथे बसला तर त्याला बॅक सपोर्ट देण्यात आलेला आहे। पाठीमागची साईड ही अशी दिसते। टायर जो आहे तो बघू शकता, मोटर बाकी फिट अँड फिनिश जबरदस्त आहे गाडीमध्ये। फुटरेस्टसाठी या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे देण्यात आलेला आहे। यामध्ये बॅटरी पॅक जो आहे तो प्रीमियम प्रमाणेच 2.9 किलोवॉट अवरचा NMC केमिस्ट्री वाला जो आहे तो देण्यात आलेला आहे। काही लोक LFP म्हणतात, तर LFP नाहीये। याच्यामुळे तुम्हाला रेंज जी आहे ती 113 किलोमीटर सर्टिफाईड रेंज जी आहे ती मिळणार आहे। आणि तुम्ही स्टँडर्ड मॉडेल घ्या किंवा टेक पॅक घ्या, दोन्हीमध्ये सुद्धा तुम्हाला समान जी रेंज आहे ती बघायला मिळणार आहे। बाकी आता गाडीचे फंक्शन्स बघूयात। याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारची फॉब की जी आहे ती मिळते। 2 फॉब कीज दिल्या जातात। ही 1.5 मीटर अंतरावरती चालते। आता मी इथे गाडी अनलॉक केली, इथे आता अनलॉक झालेली आहे गाडी। काय करायचं, एकदाच हे बटन दाबायचं, इथे देण्यात आलेलं आहे बघा, दाबलं आता गाडी जी आहे ती स्टार्ट झालेली आहे। कलर डिस्प्ले महत्त्वाचा आलेला आहे। पहिला ब्लॅक अँड व्हाईट होता, उन्हामध्ये बघायला प्रॉब्लेम येत होता, पण हा जो आहे उन्हामध्ये बिलकुल तुम्हाला त्रास देणार नाही। तर या ठिकाणी बघू शकता हे लेफ्ट साईडचे जे कंट्रोल्स आहेत, कंट्रोल पॅनल या ठिकाणी लेफ्ट साईडचे कंट्रोल पॅनल्स ज्यामध्ये लाईट दिसते राईट साईडचे। आता बघूयात गाडीची जी लाईट आहे ती कशा पद्धतीची आहे। हे बघा, हे DRLs आहेत, याचीच लाईट इतकी आहे। 1 मिनिट मी त्याच्यावरती थोडंसं हे करतो। हे बघा, बघितलं, फक्त एकच लावलं। आता आपण हाय बीम लो बीम जे आहे दोन्ही ऑपरेट करून बघूया। इथून मी लो बीम हाय बीम देऊ शकतो।
आता मोठा DRLs सोबत तुम्ही 2 लाईटी लो बीम हाय बीम बघू शकता. याचा थ्रो बघा, जबरदस्त थ्रो पडतोय. कुठल्याही इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये मी आतापर्यंत जितक्या पण इलेक्ट्रिक व्हेकल्स बघितलेले आहेत त्याच्यामध्ये या गाडीचा थ्रो जो आहे तो सगळ्यात जबरदस्त आहे. रात्रीच्या वेळेस किंवा सिटीमध्ये थोडीशी लाईट असते त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला कधीच प्रॉब्लेम येणार नाही. काळा कुट्टा अंधार असेल त्यामध्ये तर काही विषयच नाही, गाडी जी आहे ती चांगला प्रकाश फेकते. बरं, आता आपण इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर होतो, तर या ठिकाणी बघू शकता लो बीम हाय बीमचं इथे लाईट जी आहे ती लागलेली आहे. न्यूट्रल कलर डिस्प्ले आहे, ब्ल्यू कलरमध्ये देण्यात आलेला आहे. इथे 82 किलोमीटरची रेंज दाखवते. या ठिकाणी बघू शकता 94% जी बॅटरी आहे ती राहिलेली आहे आणि 82 किलोमीटरची रेंज जी आहे ती दाखवते आहे. यानंतर पुढे गेल्यानंतर ना इथे बघू शकता ओडो जो आहे तो 3 किलोमीटरचा झालेला आहे. ट्रिप जी आहे ती 3.3 किलोमीटरची जी आहे ती झालेली आहे. बॅटरी 94%, SOC इथे दाखवत आहे, इथे देखील बार दाखवत आहे. इथे न्यूट्रल, बाकी गोलच तुम्हाला याच्यामध्ये डिस्प्ले मिळतो, फक्त पहिल्यापेक्षा जास्त या ठिकाणी तुम्हाला चांगली विजिबिलिटी जी आहे ती देण्यात येते. साईड स्टँड लागलेला आहे त्यामुळे इथे त्याची वॉर्निंग ऑन झालेली आहे आणि इथे घड्याळ तुम्ही बघू शकता. बाकी ओव्हरऑल डिस्प्ले जो आहे तो आता तुम्हाला असा मिळतो. रिअर व्ह्यू मिररबद्दल बोलायचं झालं तर प्रॉपरली तुम्हाला याच्यामध्ये पाठीमागची गाडी जी आहे ती विजिबल होते. एकदम आरामशीर, छोटा जरी वाटत असला तरी त्याची विजिबिलिटी उत्तम आहे. या ठिकाणी देखील तुम्ही बघू शकता विजिबिलिटी मस्त आहे. आता आपण गाडीचे फंक्शन्स जाणून घेऊया. इथे ड्राईव्ह बटन देण्यात आलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला स्टँड काढायचं, स्टँड काढल्यानंतर ब्रेक दाबून तुम्ही डी दाबायचा. या ठिकाणी बघू शकता ड्राईव्ह मोडवरती पडलेली आहे आणि सगळ्यात पहिला इको मोड आहे. परत एकदा तुम्ही ड्राईव्ह दाबलं, स्पोर्ट मोडवरती गाडी पडलेली आहे. आता मंडळी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, गाडीमध्ये ना इको मोडमध्ये तुम्ही चालवता आणि तुम्हाला कधी गरज पडली एखाद्या गाडीला ओव्हरटेक करायची, फक्त ॲक्सिलेटर द्यायचा, इको मोडमधनं ऑटोमॅटिकली स्पोर्ट मोडमध्ये गाडी शिफ्ट होते, ज्यामुळे तुम्हाला इथे बटन दाबत बसायची गरज नाही. एक चांगला कन्व्हिनियंट फीचर याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. बाकी फिट अँड फिनिश तुम्ही बघू शकता, कुठेच पॅनल गॅप किंवा इश्यूज या गाडीमध्ये नाही आहे. एकदम इव्हन पॅनल गॅप किंवा सगळे जे बटन्स आहेत ते प्रॉपरली प्लेस तुम्हाला दिसतील. बाकी टेक्टाईल आहेत. अजून एक गोष्ट, गाडीमध्ये इंडिकेटर जे आहेत दाबल्यानंतर नाही बघा, इंडिकेटर जो आहे तो अशा प्रकारे ब्लिंक करतो आणि बंद करण्यासाठी पुन्हा एकदा हेच बटन तुम्हाला दाबावं लागतं, बंद झाला. बाकी इकडे लाईटचे बटन, हॉर्न ऐका, प्ले अँड पॉजचं बटन इथे देण्यात आलेलं आहे. आता इथे एकदा दाबलं की हे ओपन झालं, ग्लो बॉक्स ज्यात मध्ये पहिल्यांदा चार्जर ठेवता येत होता, आता तुम्ही मोबाईल ठेवू शकता आणि इथे मोबाईल चार्जिंगची सुविधा देखील याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. टूल किट आणि जर काही झालं ॲक्सिडेंट वगैरे तर ते मलम वगैरे लावायला फर्स्ट एड किट जे आहे ते देखील इथे ठेवण्यात आलेलं आहे. आता हे लावूया, हां ओके. आणि आता आपण गाडीचं स्टँड लावूया. स्टँड लावलं की बीप देते गाडी. बीप दिल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, ट्रंक ओपन करायचं आहे. ट्रंक ओपन करण्यासाठी हे दाबून धरायचं, दाबून धरलं झालं, ट्रंक ओपन झालं. इलेक्ट्रिक आहे, जास्त झिकझिक करायची गरज नाही, इलेक्ट्रिक गाडी, क्वालिटी गाडी. बरं, आता सगळ्यात पहिल्यांदा इथे बघा एक छोटासा LED लॅम्प दिला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला गाडीतलं दिसते की नक्की काय ठेवलेलं आहे. या बॉक्समध्ये चार्जर ठेवण्यात आलेला आहे, तुम्हाला दाखवतोच. बाकी आता 22 लिटरचा बूट स्पेस जो आहे तो या गाडीमध्ये देण्यात आलेला आहे, ज्यामुळे हाफ हेल्मेट किंवा छोटं फुल साईज हेल्मेट याच्यामध्ये बसू शकतं. लाईट जी आहे ती इथे तुम्ही पाहू शकता. इथे चार्जिंगसाठी सॉकेट देण्यात आलेलं आहे. आता इथे बघू शकता सॉकेट थोडंसं चेंज झालेलं असेल. चार्जर लावून तुम्ही गाडीचं सीट जे आहे ते बंद करू शकता. बरं, आता याच्यामध्ये जो चार्जर देण्यात आलेला आहे तो मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो, कशा पद्धतीचा चार्जर जो आहे तो देण्यात आलेला आहे. पोर्टेबल चार्जर देण्यात आलेला आहे. जर तुम्हाला न्यायचं असेल तर नेऊ शकता, अदरवाईज तुम्ही घरी ठेवू शकता. यासाठी आर्थिंग गरजेचे आहे. तुम्ही कुठलीही इलेक्ट्रिक गाडी वापरत असाल तरी देखील आर्थिंग जी आहे ती गरजेची आहे. हाय क्वालिटी इथे प्लग देण्यात आलेला आहे आणि याचं रबर सुद्धा क्वालिटेड आहे. चार्जर इथे बघू शकता, 5 एम्पियर प्लग येथे देण्यात आलेला आहे, पहिल्यांदा 15 एम्पियरचा होता. गाडीची डिक्की लावण्यासाठी तुम्हाला जनरली सीट खाली घ्यायचं, फक्त झालं लॉक. हे बघा, जास्त तुम्हाला ताकद लावायची गरज नाही. इथे हुक देण्यात आलेला आहे, 3 किलोपर्यंत सामान तुम्ही याच्यावरती ठेवू शकता. बाकी गाडीची जे फ्लॅटबोर्ड आहे तो देखील मी तुम्हाला सांगितला. आता इंडिकेटर तुम्ही बघू शकता गाडीचा, अशा पद्धतीचा इंडिकेटर जो आहे तो आता देण्यात आलेला आहे. आणि पाठीमागची जी नंबर प्लेट असते त्यासाठी देखील लाईट तुम्ही इथे बघू शकता. ओव्हरऑल गाडीचा लुक जो आहे तो आत्ता तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती पाहू शकता. गाडी चालू आणि बंद कशी करायची हे सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो. फॉब की जवळ ठेवावी लागते. जवळ असल्यानंतर ना गाडी जी आहे ती एकदा प्रेस केली की स्टार्ट होते. गाडी स्टार्ट झालेली आहे. समजा तुम्हाला गाडी बंद करायची आहे, मग काय करायचं, हे डबल वेळा प्रेस करायचं, बंद झाली. आणि हँडल लॉक करण्यासाठी हे दाबून धरायचं, हँडल लॉक झाली गाडी. परत एकदा हँडल लॉक काढायचं आहे, एकदा प्रेस करायचं, ऑटोमॅटिकली हँडल लॉक झालं, गाडी स्टार्ट झाली. जास्त कसरत करायची
गरज. चला आता गाडीची टेस्ट राईड घेऊया. अशा प्रकारे हे बघा, माझी 6 फूट उंची आहे आणि मला जे आहे आता ड्राईव्ह मोड वरती पडलेली आहे आणि मला कम्फर्टेबल वाटतंय. गाडीचा पिकअप जो लॅग आहे तो शाफ्ट मुळे गाडीला बिलकुल लॅग नाहीये. हे बघा, आता बघा मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी मोकळा स्पेस आहे. हे बघा, गाडी अशी एकदम पिकअप घेते. जबरदस्त पिकअप या गाडीला देण्यात आलेला आहे. हे बघा, अक्षरशः मी पाठीमागे जातोय. जबरदस्त पिकअप जो आहे तो या गाडीला देण्यात आलेला आहे. सिटी राईड साठी मस्त गाडी घ्यायची असेल तर बिंदास्त या गाडी सोबत जा, कारण या गाडीमध्ये तुम्हाला जो पिकअप आहे तो चांगला मिळतो. बाकी हा व्हाईट कलर आहे आणि या ठिकाणी बघू शकता जी ड्रायबिलिटी जी आहे ती अशा प्रकारे मिळते. हँडल जो आहे तो असा मिळतो. सस्पेन्शन जुन्या आणि नवीन मध्ये काही फरक नाहीये. तसंच बेस्ट सस्पेन्शन आहे. पहिल्या चेतक मध्ये सुद्धा बेस्ट सस्पेन्शन होतं आणि याच्यामध्ये सुद्धा आहे. आता आपण इथे थांबूया आणि आता बघा, हे बघा, चढावरती सुद्धा अजिबात लॅग घेत नाही गाडी, बिलकुल लॅग घेत नाही. अक्षरशः गाडीचं चाक जागेवर फिरते. आतापर्यंत मी जितक्या पण इलेक्ट्रिक गाड्या चालवल्यात ना त्याच्यामध्ये या गाडीचं सस्पेन्शन जे आहे ते जबरदस्त आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे स्पीड ब्रेकर आहे. मी गाडीचं स्पीड कमी न करता घालवतो, अजिबात जर्क जाणवत नाहीये. आता तुम्हाला कॅमेरावरती सुद्धा जो जर्क आहे तो जाणवला असेल. मित्रांनो, महाराष्ट्रात या गाडीची किंमत किती आहे तर सध्या तरी या गाडीची प्राइस जी आहे ती रिव्हील झालेली आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, या गाडीची प्राइस 1,15,000 स्टँडर्ड मॉडेलची आहे, ज्यामध्ये तुम्हाला 63 किलोमीटरचे टॉप स्पीड मिळते आणि जर टेकपॅक घेतला तर 73 किलोमीटरचे टॉप स्पीड तुम्हाला बघायला मिळते. जर तुम्ही टेकपॅक घेतला तर रिव्हर्स मोड, हिल होल्ड असिस्ट यासारख्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतात आणि जर तुम्ही स्टँडर्ड मॉडेल घेतली तर या गोष्टी तुम्हाला मिळत नाहीत. ॲप कनेक्टिव्हिटी सुद्धा तुम्हाला लिमिटेड मिळते आणि जर तुम्ही टेकपॅक घेतला तर ॲप कनेक्टिव्हिटी जी आहे ती फुल्ली मिळते. तुम्ही सगळे फीचर्स गाडीचे यूज करू शकता. तुम्हाला जर टेकपॅक घ्यायचा असेल तर 6,000 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतात. 1,21,000 रुपये टेकपॅकची आणि 1,15,000 रुपये गाडीच्या स्टँडर्ड मॉडेलची प्राइस जी आहे ती महाराष्ट्रात आहे एक शोरूम. आता तुम्हाला मी ऑन रोड किंमत सांगतो. गाडीची ऑन रोड किंमत आहे 1,23,707 रुपये. मंडळी, याच्यामध्ये 7,030 जे आहेत ते इन्शुरन्स चार्जेस, स्मार्ट कार्ड चार्जेस 250 रुपये, 258 रुपये लागतात आणि हँडलिंग चार्जेस यामध्ये लागतात तुम्हाला 1,416 रुपये. आणि जर तुम्ही टेकपॅक घेतलं तर 6,000 रुपये प्लस GST म्हणजे टोटल 8,000 रुपयापर्यंत तुम्हाला पे करावे लागतात. 1,23,707 रुपयामध्ये जर तुम्ही 8,000 प्लस केले तर 1,31,707 रुपयापर्यंत ही गाडी तुम्हाला जाऊ शकते. किंवा तुम्ही autohelper.co.in या वेबसाईटवरती जाऊ शकता. तिथे तुम्हाला गाडीची या महिन्यातली करंट महिन्यातली प्राइस जी आहे ती बघायला मिळेल. किंवा तुम्ही ऑटो हेल्परचा आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला दर महिन्याला प्राइसेस ज्या आहेत त्या सेंड केल्या जातात. हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही मला विचारू शकता. भेटूया पुन्हा नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मला रजा द्या. जय महाराष्ट्र.